सिन्नर नगरपालिका निवडणूक 2025 साठी कालपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा तो अंतिम दिवस होता। काल नामनिर्देशन पत्र दाखल केल्यानंतर त्याला एबी फॉर्म जोडल्यानंतर आज या सर्व अर्जांची छाननी करण्यात आली। यानंतर आता नगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात कोण कोण उरलंय ही सगळ्यांसाठी उत्सुकतेची बाब आहे। म्हणजे आता नगराध्यक्ष पदासाठी कोण कोण रिंगणात उतरलंय, कोणाला नगरसेवक किंवा नगरसेविका या पदासाठी आता लॉटरी लागली असं म्हणावं लागेल, किंवा अपक्ष यामध्ये आहेत का, कोणत्या पक्षाने कुणाला एबी फॉर्म दिलाय, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता आपण जाणून घेणार आहोत। कारण एसीएनच्या हाती छाननीच्या दिवशी रात्री 9:30 वाजता आता जी फायनल उमेदवारांची यादी आहे ती आपल्या हाती लागली आहे आणि ही यादीवरती आता आपण एक नजर टाकणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की सिन्नर नगरपालिका निवडणुकीच्या रिंगणामध्ये आता कोण कोण उमेदवार उरले आहेत आणि कोणाच्या विरुद्ध कोण लढणार आहे याची ही उत्तरे यातून आपल्याला मिळतील। थेट नगराध्यक्ष पदासाठीची निवडणूक आहे। यामध्ये शिवसेना उभाठा गटाकडून प्रमोद चोथवे, एनसीपी कडून विठ्ठल उगले, भाजपाकडून हेमंत वाजे, तर शिवसेना शिंदे गटाकडून नामदेव लोंढे हे निवडणूक लढतायत। यासोबत अपक्ष म्हणून डॉक्टर संदीप मोरे, किशोर देशमुख, हर्षद देशमुख, विठ्ठल उगले यांचा दुसरा अर्ज आहे, नामदेव लोंढे यांचा अपक्ष म्हणून दुसरा अर्ज आहे। तर असं जर आपण बघितलं तर यामध्ये आता एकूण 9 अर्ज आपल्याला बघायला मिळत आहेत नगराध्यक्ष पदासाठी। पण यामध्ये ज्यांना एबी फॉर्म मिळालाय असे विठ्ठल उगले आणि नामदेव लोंढे आहेत, म्हणजेच हे 2 अर्ज यातून कमी होतील आणि त्यानंतर जे 3 अपक्ष उरतील यापैकी कुणी आणखी कमी होत आहे का हे बघणं औत्सुक्याचं ठरेल। प्रभाग क्रमांक 1 मधून उभाठा गटावरती संतोष शिंदे, त्यानंतर एनसीपी कडून बाळू उगले, भाजपाकडून गणेश लोंढे, शिवसेना शिंदे गटाकडून गणेश खर्जे, तर अपक्ष म्हणून सुनील उगले, संतोष शिंदे, उमेश गायकवाड आणि बाळू उगले हे पुरुष ब असं आपल्याला म्हणता येईल की प्रभाग क्रमांक 1 मधला ब गट जो आहे तिथून हे उमेदवार आहेत। तर यासोबतच प्रभाग 1 मधून जो अ गट आहे त्यामधून उभाठाकडून सुनीता सुनील खोळंबे, एनसीपी कडून वंदना केशव गोजरे, भाजपाकडून मिनल विलास सहाणे, तर शिवसेनेकडून पूजा गणेश खर्जे या 4 जणी निवडणूक रिंगणात असतील। इथे अपक्षांची एकही उमेदवार नाही आहे। प्रभाग क्रमांक 2 मध्ये जो ब गट आहे त्या ठिकाणी उभाटाकडून राजेंद्र घोरपडे, एनसीपी कडून ॲडव्होकेट पंकज जाधव, भाजपाकडून चंद्रकांत गवळी, शिवसेना शिंदे गटाकडून मात्र या ठिकाणी रिक्त आहे जागा। अपक्ष म्हणून संतोष शिंदे, अजित गित्ते आणि पंकज जाधव यांचा दुसरा अर्ज आहे। तर प्रभाग क्रमांक 2 मध्ये जो अ गट आहे त्यासाठी उभाटाकडून सविता खंडेराव कानडी, एनसीपी कडून शीतल सुनील कानडी या दोघे उमेदवार आहेत। तर भाजपा आणि शिवसेना शिंदे गट या 2 जागा या ठिकाणी रिक्त आहेत। अपक्ष म्हणून स्मिता पंकज जाधव आणि शीतल सुनील कानडी यांचा दुसरा अर्ज या ठिकाणी बघायला मिळतोय। प्रभाग क्रमांक 3 मध्ये जो ब गट आहे त्या ठिकाणी उभाटाकडून नितीन कराळे, एनसीपी कडून आशिष अर्थातच शेखर गोळे सर, भाजपाकडून गणेश परदेशी, शिंदे शिवसेना गटाची ही जागा रिक्त आहे। या ठिकाणी मात्र मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या माध्यमातून एबी फॉर्म मिळवला आहे हरिभाऊ तांबे यांनी। तर अपक्ष आशिष अर्थातच शेखर गोळे सर यांनी अपक्ष म्हणून दुसरा फॉर्म भरलाय। याच प्रभाग क्रमांक 3 मध्ये जो अ गट आहे या ठिकाणी उभाटा गटाकडून शोभा ज्ञानेश्वर जाधव, एनसीपी कडून कांताबाई बाळू जाधव, भाजपाकडून मनीषा मुरलीधर अहिरे भालेराव या उमेदवारी करतील। शिवसेना शिंदे गटासाठी ही जागा सुद्धा रिक्त आहे। तर अपक्ष म्हणून कांताबाई बाळू जाधव यांनी दुसरा अर्ज या ठिकाणी भरलेला आहे। प्रभाग क्रमांक 4 मध्ये जो ब गट आहे तिथे उभाटाकडून संदीप लोंढे, एनसीपी कडून सागर भाटजिरे, भाजपाकडून हर्षल गोळेसर, शिवसेनेकडून शिंदे गटाकडून शुभम लोंढे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। सोबतच अपक्ष म्हणून देवानंद जाधव, सागर भाटजिरे यांचा दुसरा अर्ज, शुभम लोंढे यांचा दुसरा अर्ज या ठिकाणी बघायला मिळतोय। प्रभाग क्रमांक 4 मध्ये जो अ गट आहे त्या ठिकाणी उभाठा गटातून आशा माणिक जाधव, एनसीपी मधून संध्या अशोक जाधव, भाजपाकडे ही जागा रिक्त आहे। शिवसेनेकडून शिंदे गटाकडून शोभा राजेंद्र जाधव, तर अपक्ष म्हणून संध्या अशोक जाधव यांचा दुसरा अर्ज या ठिकाणी बघायला मिळतोय। प्रभाग क्रमांक 5 मध्ये जो अ गट आहे तिथे उभाटाकडून उदय गोळेसर, एनसीपी कडून युगेन क्षत्रिय, भाजपाकडे ही जागा रिक्त आहे। तर शिंदे शिवसेना गटाकडून दर्शन भालेराव हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत। इथे एकही अपक्ष नाहीये। जो ब गट आहे प्रभाग क्रमांक 5 मधला तिथे उभाटा गटाने काँग्रेससाठी ही जागा सोडली, आघाडी केली आहे त्यांच्यासोबत आणि या ठिकाणी काँग्रेसच्या चिन्हावरती तहरीन साजिद खतीब या निवडणुकीच्या रिंगणात असतील। सोबतच एनसीपी कडून मनीषा योगानंद गवळी, भाजपाकडून ॲडव्होकेट असुदीप वैभव भाटजिरे, शिवसेना शिंदे गटाकडून अर्चना संदीप नळवाडे, तर अपक्ष म्हणून तहरीन साजिद खतीब यांनी दुसरा अर्ज या ठिकाणी भरला आहे।
प्रभाग क्रमांक 6 मध्ये जो ब गट आहे तिथे उबाठा गटाकडून मनोज देशमुख, एनसीपी कडून प्रशांत सोनवणे, भाजपाकडून सविता कोठरकर, शिंदे शिवसेना गटाकडून संदीप कोथळे, तर अपक्ष म्हणून मेहमूद दारवाला, दर्शन कासट, सागर देशमुख असे 7 उमेदवार या ठिकाणी रिंगणात बघायला मिळत आहेत। प्रभाग क्रमांक 6 चा जो अ गट आहे तिथे उबाठा गटाकडून लक्ष्मी राजू पवार, एनसीपी कडून दीपाली संतोष बेंडकुळे, भाजपाकडून विद्या दीपक मोरे, तर शिवसेना शिंदे गटाकडे ही जागा रिक्त आहे। या ठिकाणी अपक्ष म्हणून दीपाली संतोष बेंडकुळे यांनी दुसरा अर्ज या ठिकाणी भरलेला आपल्याला बघायला मिळतोय। प्रभाग क्रमांक 7 मध्ये जो अ गट आहे तिथे उबाठा गटाकडून सागर कोथमिरे, एनसीपी कडून अजय तुपे, भाजपाकडून नितीन परदेशी, शिंदे शिवसेना गटाकडून शंकर दोडके, तर अपक्ष म्हणून विकास जाधव असे 5 उमेदवार या ठिकाणी आपल्याला रिंगणात बघायला मिळतात। प्रभाग क्रमांक 7 चा जो ब गट आहे तिथे उबाठा गटाकडून अंबिका लोकेश धनगर, एनसीपी कडून शांतीबाई मल्लू बाबळे, भाजपाकडून शोभा विनोद शितळे, पण या ठिकाणी भाजपाचेच एकाच उमेदवारासाठी 2 ईबी फॉर्म आले आहेत आणि 2 फॉर्म या ठिकाणी वैध आपण बघायला मिळत आहेत। ही एक वेगळी गोष्ट यामध्ये निदर्शनास आली आहे। शिंदे शिवसेना गटाकडून वनिता सुनील पाबळे, तर अपक्ष म्हणून निकिता रोहित पाबळे, अनिता राकेश धनगर आणि रोहिणी मदन जाधव अशा 7 जणी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत प्रभाग क्रमांक 7 मध्ये। प्रभाग क्रमांक 8 मध्ये जो ब गट आहे या ठिकाणी उबाठाकडून प्रशांत रायते, एनसीपी कडून हर्षद देशमुख, भाजपाकडून शुभम येलमामे, तर शिंदे शिवसेना गटाकडे ही जागा रिक्त आहे। अपक्ष म्हणून नंदलाल जाधव आणि हर्षद देशमुख यांचा दुसरा फॉर्म या ठिकाणी बघायला मिळतोय। हर्षद देशमुख यांचा नगराध्यक्ष पदासाठी सुद्धा अपक्ष फॉर्म जो आहे तो वैध ठरलेला आहे। यानंतर आपण बघणार आहोत प्रभाग क्रमांक 8 मधला अ गट, यामध्ये उबाठाकडून संध्या श्याम कासार, एनसीपी कडून जयश्री सूरज भगत, भाजपाकडून प्रियंका अतुल बोराडे आणि शिवसेनेसाठी शिंदे गटासाठी ही जागा सुद्धा रिक्त आहे। अपक्ष म्हणून या ठिकाणी अलका दिलीप लहामगे आणि संध्या श्याम कासार यांचा दुसरा अर्ज या ठिकाणी बघायला मिळतोय। प्रभाग क्रमांक 9 मध्ये जो ब गट आहे तिथे उबाठाकडून संतोष तुंगार, एनसीपी कडून अजय गोजरे, भाजपासाठी ही जागा रिक्त आहे। शिवसेना शिंदे गटाकडून पवन जाधव, तर अपक्ष म्हणून दत्तात्रय हांडे, अर्जुन कोतवाल, अजय गोजरे यांचा दुसरा अर्ज या ठिकाणी बघायला मिळतोय। प्रभाग क्रमांक 9 मध्ये जो अ गट आहे या ठिकाणी उबाठा गटाकडून वनिता विष्णू गोजरे, एनसीपी कडून ललिता दत्तात्रय हांडे, भाजपाकडून श्रद्धा सतीश भडांगे, शिवसेना शिंदे गटाकडून पूजा सागर लोंढे, तर अपक्ष म्हणून योगिता देवेश उगले अशा 5 जणी आपल्याला निवडणुकीच्या रिंगणात बघायला मिळतात। प्रभाग क्रमांक 10 मध्ये जो ब गट आहे तिथे उबाठा गटाकडून सोमनाथ पावसे, एनसीपी कडून ब्रह्मानंद कोबरणे, भाजपाकडून अनिल सरवार, तर शिंदे शिवसेना गटाकडून ही जागा रिक्त आहे। पण बसपाची या ठिकाणी एंट्री झाली आहे। बसपाकडून एबी फॉर्म मिळवला आहे रोहित निकाळे यांनी। अपक्ष या ठिकाणी आहेत अक्षय चकोर, अनिल सरवार, ब्रह्मानंद कोबरणे यांचा दुसरा फॉर्म आहे, अनिल सरवार यांचा सुद्धा या ठिकाणी हा दुसरा फॉर्म आहे। म्हणजे एकंदर 5 उमेदवार या ठिकाणी आपल्याला या प्रभागामध्ये लढताना बघायला मिळतात। यानंतर जो प्रभाग क्रमांक 10 चा अ गट आहे त्या ठिकाणी उबाठा गटाकडून शुभांगी संदीप गुळे, एनसीपी कडून मंदाकिनी अनिल करपे, भाजपाकडून आशा काशीनाथ करपे, तर शिंदे शिवसेना गटाकडून सोनाली योगेश कडभाणे अशा 4 जणी आपल्याला निवडणुकीच्या रिंगणात बघायला मिळतात। अपक्ष या ठिकाणी कोणी नाही आहे। प्रभाग क्रमांक 11 साठी जो ब गट आहे तिथे उबाठाकडून शुभम वारुंगसे, एनसीपी कडून किरण गोजरे, भाजपाकडून अनिल नागरे, तर या ठिकाणी सुद्धा शिंदे शिवसेनेची जी जागा आहे ती रिक्त आहे। प्रभाग क्रमांक 11 चा जो अ गट आहे तिथे उबाठाकडून कमळाबाई भास्कर पगार, एनसीपी कडून वैशाली अनिल वराडे, भाजपाकडून लता विजय सातारकर, या ठिकाणी सुद्धा शिंदे शिवसेना गटाची जागा रिक्त आहे। तर अपक्ष म्हणून वैशाली अनिल वराडे यांनी दुसरा फॉर्म या ठिकाणी भरलाय। प्रभाग क्रमांक 12 जो अ गट आहे त्या ठिकाणी उबाठाकडून सागर मुत्रक, एनसीपी कडून सुदर्शन नाईक, भाजपाकडून अमोल खैरनार, तर शिंदे शिवसेना गटाची जागा इथे रिक्त आहे। अपक्ष म्हणून शैलेंद्र नाईक, सुदर्शन नाईक आणि सागर मुत्रक असे 6 जण आपल्याला निवडणुकीच्या रिंगणात बघायला मिळतात। यानंतर आपण प्रभाग क्रमांक 12 चा जर ब गट बघितला तर उबाठाकडून निशा संजय बोडके, एनसीपी कडून कोमल रवींद्र मोगल, भाजपाकडून कल्पना अवधूत आव्हाड आणि शिंदे शिवसेना गटाची जागा इथे रिक्त आहे। तर अपक्ष म्हणून मीना विलास करपे, कल्पना अवधूत आव्हाड यांचा दुसरा फॉर्म आहे, निशा संजय बोडके यांचाही दुसरा फॉर्म या ठिकाणी बघायला मिळतोय। प्रभाग क्रमांक 13 अ गटासाठी उबाठा गटातून अमोल झगडे, एनसीपी मधून विजय झगडे, भाजपामधून निलेश लोणारे, शिंदे शिवसेना गटातून किरण लोणारे, तर अपक्ष म्हणून शरद लोणारे
असे 5 जण आपल्याला निवडणुकीच्या रिंगणात बघायला मिळतात. तर प्रभाग क्रमांक 13 ब मधून आपल्याला उबाठाकडून संगीता रामदास लोणारे, एनसीपी कडून गीता हरिभाऊ वरंदळ, भाजपाकडून अनुराधा कृष्णा वरंदळ, शिंदे शिवसेना गटाकडून योगिता कैलास झगडे, तर अपक्ष म्हणून संगीता रामदास लोणारे यांचा दुसरा फॉर्म आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. प्रभाग क्रमांक 14 मध्ये जो अ गट आहे तिथे उबाठा गटाकडून पंकज मोरे, एनसीपी कडून सचिन देशमुख, भाजपाकडून वेदांत काळे, तर शिंदे शिवसेना गटाची ही जागा या ठिकाणी रिक्त आहे. जो प्रभाग क्रमांक 14चा ब गट आहे तिथे ज्योती अर्थातच रोहिणी पंकज मोरे उबाठा गटाकडून, एनसीपी कडून शीतल नितीन विसे, भाजपा आणि शिंदे शिवसेना दोघांसाठी ही जागा रिक्त आहे. तर या ठिकाणी अपक्ष म्हणून ज्योती अर्थातच रोहिणी पंकज मोरे यांनी दुसरा अर्ज भरलेला आपल्याला बघायला मिळतोय. प्रभाग क्रमांक 15 मध्ये जो अ गट आहे या ठिकाणी उबाठा गटाकडून रुपेश मुठे, एनसीपी कडून विलास जाधव, भाजपाकडून आकाश बर्डे, शिंदे शिवसेनेकडून ऋषिकेश नाईक, तर अपक्ष म्हणून विलास जाधव यांचा दुसरा अर्ज आपल्याला बघायला मिळतोय. जो प्रभाग क्रमांक 15चा ब गट आहे इथे उबाठा गटाकडून प्राजक्ता राजेश दराडे, एनसीपी कडून सुवर्णा ज्ञानेश्वर उबाळे, भाजपाकडून मनीषा तुकाराम रेवगडे, तर शिंदे शिवसेना गटाकडून इथे रिक्त जागा आहे आणि अपक्ष म्हणून सुवर्णा ज्ञानेश्वर उबाळे यांनी दुसरा फॉर्म भरलेला आपल्याला बघायला मिळत आहे. आता जर आपण सगळ्या 15 प्रभाग आणि नगराध्यक्ष पदाच्या या सगळ्या उमेदवारांच्या लिस्टवरती जर आपण नजर टाकली आणि त्याचा जर आपण एकूण आढावा घेतला तर कोणत्या पक्षाने किती उमेदवार दिलेत आणि अपक्ष किती आहेत याचा आपण आढावा घेऊया. जो उबाठा गट आहे अर्थातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, अर्थातच राजाभाऊ वाजे खासदार यांचा जो गट आहे त्यांनी 30+1 म्हणजे नगरसेवकाच्या 30 जागांसाठी 30 आणि नगराध्यक्ष पदासाठी 1 अशा 31 जागा देण्यात यश मिळवलंय. एनसीपी अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट म्हणजेच नामदार माणिकराव कोकाटे यांच्या गटाने यांनी सुद्धा 30 नगरसेवक पदासाठी 30 प्लस नगराध्यक्ष पदासाठी 1 अशा 31 जागा देण्यात यश मिळवलंय. भाजपाकडे जर आता आपण बघितलं की उदय सांगळे यांनी त्यात प्रवेश केलाय आणि हेमंत बाजे यांनी सुद्धा त्यात प्रवेश करून उमेदवारी मिळवली आहे. तर त्यामध्ये नगरसेवक पदासाठी 30 पैकी 25 ठिकाणी उमेदवार देण्यात यश मिळवलंय. तर नगराध्यक्ष पदाचा उमेदवार सुद्धा भाजपाने दिलाय. यानंतर शिंदे शिवसेना गट म्हणजे नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आदल्या रात्री घडामोडी घडल्या. नामदेव लोंढेंनी शिंदे शिवसेना गटामध्ये प्रवेश केला कारण त्यांना कोकाटे गटाकडून उमेदवारी मिळालेली नव्हती आणि त्यानंतर हेमंत गोडसे यांच्या नेतृत्वामध्ये त्यांनी सिन्नरची निवडणूक हाती घेतली. तर त्यांनी आता नगरसेवक पदाच्या ज्या 30 जागा आहेत तर एका रात्रीतून त्यांनी 15 उमेदवार या ठिकाणी तयार केले आहेत. 15 जागा ते लढवत आहेत प्लस स्वतः नामदेव लोंढे नगराध्यक्ष पदाची 1 जागा लढवत आहेत. या व्यतिरिक्त मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष या ठिकाणी हरिभाऊ तांबे यांच्या रूपाने एक एबी फॉर्म या ठिकाणी त्यांना मिळाला आहे. त्या पक्षाची एकमेव जागा आहे. यासोबतच त्यांना असं वाटत होतं की उबाठा गटाची जी आघाडी होईल तर त्यामध्ये त्यांना जागा मिळेल, पण त्या आघाडीमध्ये त्यांची जी जागा आहे ती नाकारण्यात आल्याचं बघायला मिळत आहे. यानंतर बसपा अर्थातच बहुजन समाज पार्टी यासाठी 1 जागा रोहित निकाळे यांच्या माध्यमातून या ठिकाणी बघायला मिळते. तर अपक्षांवरती जर आता आपण नजर टाकली तर नगराध्यक्ष पदासाठी आता 5 अर्ज हे वैध ठरलेले आहेत नगराध्यक्ष पदासाठी अपक्षांचे. तर नगरसेवकाच्या ज्या 30 जागा आहेत तर या सगळ्या 30 जागांवरती एकूण 47 अपक्ष उमेदवार आपल्याला बघायला मिळतात. तर आता माघारीची जी तारीख आहे तर यासाठी जे साधारण आता 2-3 दिवसांचा अजून अवधी आहे तर यामध्ये ज्यांची डबल नावं आहेत ते माघार घेतील. प्लस काही पक्षांना अपक्ष जे उमेदवार उभे आहेत त्यांना थोपवण्यात यश मिळतं का हे आपल्याला बघायला मिळेल. आणि अंतिम माघारीच्या तारखेनंतर आणखी एक आपण ग्रँड फायनल यादी ज्याला आपण म्हणू शकतो ती सुद्धा आता आपण लवकरच तुमच्या पुढे या दिवसानंतर मांडणार आहोत. तात्पुरता तरी छाननीनंतरची ही मुख्य यादी आम्ही एसीएन न्यूजच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवली आहे. मयूर जाधव सह शंतनू कोरडे, एसीएन न्यूज, सिन्नर.